मित्रांनो नमस्कार. लिमिटच्या बाहेर गेलो की मी कार्यक्रम करतो असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून सोशल मीडियावर ते विधान मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषण व मराठा आरक्षणाच्या बाबत केलेले हे विधान, या विधानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नेमकं काय म्हणायचं आहे, किंबहुना त्या विधानाचा नेमका अर्थ काय निघत आहे, असं महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये संभ्रम आणि भ्रम निर्माण झालेला असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र विरोधकांना ही सरळ सरळ धमकी दिलेली आहे की काय, असा प्रश्न हा निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. जरांगे पाटलांनी आज अखेर 16व्या दिवशी आपलं आमरण उपोषण हे मागे घेतलेले आहे आणि हे उपोषण मागे घेत असताना त्यांनी घेतलेली ही भूमिका ही मात्र योग्यच आहे. कारण त्यांचा जीव हा मराठा समाजाच्या दृष्टीने हा अनमोल असा जीव आहे. सरकारला आणि विशेषतः शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यापेक्षा तो तिढा दिवसेंदिवस कसा भिजत राहील, तो तिढा दिवसेंदिवस त्याचा गुंता कसा कायम राहील, अशीच भूमिका आणि अशीच कपटनीती ही राज्य सरकारची या ठिकाणी असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना ते मात्र आता लपून राहिलेले नाहीत आणि या मराठा आंदोलनातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला फक्त 10% आरक्षणाची घोषणा करून त्यामध्ये स्वतंत्र आरक्षणामध्ये शिक्षण आणि रोजगारांची आरक्षणाची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. परंतु ही जी केलेली तरतूद आहे ही तरतूद मात्र पुढच्या काळामध्ये कायदेशीर कसोटीवर टिकेल की नाही याबद्दल फार मोठा समज हा महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण आहे. किंबहुना मराठा समाजाला एक गोष्ट मात्र त्याची जाणीव झालेली आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत फक्त मराठा समाजाच्या स्वतंत्र अशा आरक्षणाची बोलवण करून हे चित्र फक्त वेळ मारून नेण्यासाठी राज्य सरकारने केलेलं आहे. त्यातून हे आंदोलन दडपण्यासाठी, मराठा समाजातील आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी किंबहुना ते भरकवटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने कोणीतरी वागसकर आणि वानखेडे आणि वाळेकर आदींना पुढे करून वाटेल तसे मराठा आरक्षणाच्या बदनामीचे प्रयत्न हे केलेले जात आहेत. त्यातून मनोज जरांगे पाटलांवर अतिशय खालच्या स्तरावर हे आरोप आणि त्यांच्याबद्दल घृणा आणि निंदा करण्याचं काम हे काही प्रवृत्ती राज्य सरकारच्या माध्यमातून करत आहेत. आणि हे सर्व होत असताना राजकारणामध्ये तुकड्यावर जगणारी बेवारस जमात निर्माण करून चांगल्या कामाला जाणीवपूर्वक खोडा घालण्याचं काम हे विकृतांचं मानसशास्त्र हे मागच्या काळामध्ये देखील राहिलेलं आहे. किंबहुना ही विकृतांची मानसिकता ही सत्तेभोवती पिंगा घालत असतात आणि सत्तेभोवती पिंगा घालत असताना आपल्या पदरामध्ये काहीतरी अर्थार्जन प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल तसे आणि चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं काम हे मागच्या काळात देखील सातत्याने झालेले आहे. अगदी महाभारत आणि शिवकाळातला जर इतिहास घेतला तर महाभारत आणि शिवकाळामध्ये देखील चांगल्या प्रवृत्तीला त्रास देण्याची भूमिका ही त्यावेळेस कुप्रवृत्तींनी ही निर्माण केलेली होती. किंबहुना त्यांनी मात्र त्रास दिलेला आहे. म्हणून मनोज जरांगेंच्या बाबतीत ज्या पिसाळलेल्या प्रवृत्तींनी त्यांच्यावर बेलगाम आरोप केलेले आहेत त्यामुळे मला त्यामध्ये फारसं काही आश्चर्य वाटलं नाही. किंबहुना अजून सुद्धा त्याबद्दल काहीसं आश्चर्य मी वाटून घेत नाहीत. कोणीतरी मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे, मनोज जरांगे हा फ्रॉड माणूस आहे असं म्हणत जरी असले तरी मला मात्र आणि महाराष्ट्रातील जनतेला, मराठा समाजातील जनतेला मनोज जरांगेंच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि मनोज जरांगेंच्या निस्वार्थ हेतूबद्दल कुठलीही शंका वाटत नाहीत आणि ती अनेकांना देखील वाटत नाहीत. हेच मनोज जरांगे पाटलांच्या असलेल्या कामाची पावती आहेत. कारण सरकारला ज्यांनी ज्यांनी बाधा आणलेली आहेत, सरकारच्या विरोधात ज्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका घेणाऱ्यांना संपवणं हे अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांचा मुख्य अजेंडा राहिलेला आहे. आणि त्यातून मनोज जरांगेंचे आंदोलन कशाही पद्धतीने गुंडाळून घेणे हे सरकारचे महाराष्ट्रातील मुख्य असं अजेंडा आहेत आणि मुख्य अशी समस्या आहेत. महाराष्ट्रातील ही समस्या देखील असताना सरकारला मात्र मराठा समाजाचं आंदोलन हे सहजासहजी गुंडाळता येणार नाहीत. कारण मराठ्यांची एकजूट मात्र अभूतपूर्व आहेत. मुंबई येथील, वाशी येथील जे आंदोलन संपवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये
स्वतंत्र आरक्षणाची घोषणा करून मराठा आरक्षणाबद्दल आपण फार मोठा तीर राज्य सरकारने मारलेला आहे आणि त्यातून मात्र त्यांनी आपल्या समर्थकांच्या माध्यमातून अंगावर गुलाल उधळून घेतलेला आहे आणि त्यातून आरक्षणाच्या बाबत मराठा समाजामध्ये जी भावना निर्माण झालेली आहे ती भावना मात्र मराठा समाजाला राज्य सरकारने ही शुद्धपणे फसवणुकीची भावना आणि मराठा समाजाला फक्त गाजर दाखवलेला आहे अशी भावना निर्माण होणे यामध्ये राज्य सरकारचं आणि विशेषतः एकनाथ शिंदेचं फार मोठं अपयश आहे हे मात्र आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वतंत्र आरक्षणाची खेळलेली खेळी ही राज्य सरकारने मात्र पुढील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी टाकलेला फार मोठा डाव दिसतो आणि या डावात आपण बाजी मारून नेऊ असा जर विश्वास राज्य सरकारला वाटत असेल तर तो टाकलेला डाव हा तात्पुरता ठरेल आणि तो मात्र कायमस्वरूपी असणार नाहीत या ठिकाणी ही गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे महाभारतामध्ये देखील शकुनींनी दगाफटका करून डाव जिंकला होता तरी आजही इतिहासामध्ये शकुनीचं नाव निघाल्यावर शकुनीच्या नावावर हे थुंकलं जातं कारण मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेवर मराठा समाजाने खूप विश्वास दाखवलेला होता अनावश्यक विश्वास मराठा समाजाने दाखवला होता व त्यातून एकनाथ शिंदेनी मात्र मराठा समाजाशी दगाबाजी आणि दगाफटका केलेला आहे या शिंदेच्या दगाफटक्याने मराठा समाजाची जखम जी भळभळणारी जखम आहे ती भरून निघणार नाहीत या भळभळत्या जखमेने मराठा समाज आपली वेदना घेऊन त्या वेदनेचं गाठोडे घेऊन आज मनोज जरांगेंच्या बरोबर तितक्या समर्थपणाने आणि तितक्याच ताकदीने उभा राहिलेला आहे भलेही आंदोलन आमरण उपोषणात मनोज जरांगे पाटलांकडून काही अपशब्द निघालेले असतील तर त्याचं मात्र या ठिकाणी मी समर्थन करणार नाहीत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत जी भाषा की त्यांच्या मुखातून निघालेली आहे तिचं मात्र या ठिकाणी अजिबात समर्थन हे होणार नाहीत कारण फडणवीसांची जात अनावधानाने मनोज जरांगे पाटलाकडून निघाली असली तरी एक गोष्ट मात्र आपण स्पष्टपणाने लक्षात घ्या बिना अन्न पाण्याचं 12-13 दिवस काढत असताना कुठलीही शारीरिक तोल आणि कुठलाही मानसिक संयम हा सुटू शकतो हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे हे कटू पण सत्य असं शाश्वत असल्याने मनोज जरांगेंकडून कदाचित तो संयमाचा बांध हा तुटला गेल्याने आणि त्यातून मात्र त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले असले तरी त्यांचा मात्र त्यामागे प्रामाणिक असा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता हे मात्र त्यांनी किंवा विरोधकांनी त्यातील वेदना ही समजून घेतली गेली पाहिजे त्यातून मनोज जरांगे पाटलांना सातत्याने ट्रोल जर करत असेल तर जरूर ट्रोल करा आणि ट्रोल करत असताना दुसऱ्या बाजूला धष्टपुष्ट असलेल्या निलेश राणेंना देखील ट्रोल करा कारण ज्यांनी भर सभेमध्ये आईवरून शिव्या देण्याचं काम हे भास्कर जाधवांच्या बाबतीत केलेलं आहे मनोज जरांगेंना बदनाम करणाऱ्यांनी फक्त एक दिवस विना अन्न पाण्याचं राहून दाखवावं ते पण लाखभर जनतेसमोर आणि विशेष म्हणजे मीडियाच्या थेट कॅमेरा समोर हे बिगर अन्न पाण्याचं राहण्याचं भूमिका ही जर विरोधकांनी किंवा त्यांच्या टीकाकारांनी घेतली तर मात्र त्यांचं निश्चितपणाने स्वागत झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण मनोज जरांगे पाटलांवर टीका करणं सोपं आहे परंतु मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी ज्या खस्ता आणि जो त्याग केलेला आहे तेवढं मात्र दाखवलेला त्याग आणि ती भूमिका मात्र स्वीकारणं हे मात्र या ठिकाणी अजिबात सोपं नाही 350-450 वर्षानंतर मराठा समाजाला एवढं प्रामाणिक नेतृत्व एवढं निस्वार्थ नेतृत्व हे समाजाला भेटलेलं आहे नाहीतर आरक्षणाच्या नावाखाली मागच्या काही काळामध्ये राजकीय नेतृत्वाने प्रस्थापित नेतृत्वाने मराठा आरक्षणाची ढाल पुढे करून महाराष्ट्रातील जनतेने हे पाहिलेलं आहे की त्यांनी मात्र आपले घरं भरलेले आहेत त्यांनी मात्र आपल्या तुंबड्या भरलेल्या आहेत आणि आजही राज्य सरकार हे मराठा समाजाचं आरक्षण फोडण्याचा प्रयत्न हा सातत्याने कपट नीतीने करत आहेत त्यातून पाकिटवंतांच्या मदतीने गरजवंत मराठ्यांचं आंदोलन कसं फोडता येईल याबाबत मात्र राज्य सरकार आजही मोठ्या शिकस्तीने प्रयत्न करत आहेत जरांगे पाटलांनी हे आंदोलन पुढे नेत असताना मराठा आरक्षणाची लढाई ही निर्धाराने तितक्याच निश्चयाने ही पुढे नेली पाहिजेत
याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु हे आंदोलन पुढे नेत असताना मनोज जरांगेंनी मात्र एक गोष्ट या ठिकाणी आत्मसात करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ही आपली लढाई नाहीये. ही लढाई जशी आपली मराठा आरक्षणाची राज्य सरकारच्या विरोधात आहेत, किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील असली तरी ही लढाई मात्र एकनाथ शिंदेच्या विरोधात आहेत. ही लढाई मात्र धरणवीर असलेल्या आणि सभ्यतेच्या भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या अजित पवारांच्या विरोधात देखील ही मराठा आरक्षणाची लढाई आहे. ज्या पद्धतीने मराठा आंदोलन दडपण्यासाठी फडणवीस यांनी गृह खात्याच्या सुडाच्या भावनेने काम केलेले आहे, ती बाब मात्र निश्चितपणाने निषेधार्ह आहे. त्यातून कोणीतरी वागसकर, वानखेडे आणि वाळेकर या वेठबिगारी असलेल्यांना पुढे करून महाराष्ट्रामध्ये नको ती दुर्गंधी पसरवण्याचं काम हे राज्य सरकारने हेतुता केलेलं आहे. त्यांच्या मागे कर्ते करविते ही राज्य सरकार नावाची संस्था आहे. त्यांच्या पाठीमागे निश्चितपणाने हे एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आहेत. हे मात्र या ठिकाणी लपून राहिलेले नाहीत आणि मीडिया मात्र या प्रवृत्तींच्या असलेल्या शिवराळ अशा स्टेटमेंट, शिवराळ असे वक्तव्य हे दूरदर्शनवर दाखवून महाराष्ट्रामध्ये खुशाल दुर्गंधी पसरवण्याचं काम आणि त्यातून मात्र आपला TRP वाढवण्याचं काम हे वृत्तवाहिन्या सातत्याने करत आहेत. जेवढा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा हा राज्य सरकारने केलेला आहे, जेवढा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे, तेवढाच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा हा अजित पवारांनी, एकनाथ शिंदेनी आणि मागच्या काळातील काही सत्ताधारी पक्षातील राजकीय प्रस्थापित मराठा समाजातील नेतृत्वाने हा केलेला आहे. हे मात्र सत्य आणि वास्तव हे स्वीकारलंच गेलं पाहिजे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर काही तासांमध्ये अजित पवारांनी फडणवीस यांची बाजू घेण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जे विधान केलेलं होतं फडणवीस यांच्या संदर्भात, त्यावर मात्र मनोज जरांगे हे शिवराळ भाषेत बोलत आहेत. म्हणून अजित पवारांनी मनोज जरांगेंना टीकेचं लक्ष बनवलं होतं आणि दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोतांनी मात्र शरद पवारांच्या बाबतीत विधान करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी तुतारी चिन्ह मिळालेलं आहे ते तुतारी चिन्हाची खिल्ली आणि मल्लीनाथी उडवत असताना शरद पवार ही तुतारी घेऊन उद्या मसनात घेऊन जाणार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ती भाषा मात्र शिवराळ नव्हती का, किंबहुना शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहणारी ही जी टीका आहे ही टीका मात्र आणि अजित पवारांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया ही दिलेली नाही. ही शिवराळ टीका अजित पवारांना वाटली नव्हती का, याबाबत महाराष्ट्र त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना हा जो विषय आहे हा विषय मात्र या ठिकाणी हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही, त्याबद्दल मात्र विषयांतर नको. मनोज जरांगे पाटलांच्या बाबत बोलत असताना जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस म्हणून जरी टीका होत असती तरी तो मात्र हा महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांच्या वेदनेचा आणि व्यथेचा तो वाहक आहे. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाहीत. एकनाथ शिंदे मात्र लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतो असे कितीही जरी म्हणत असले तरी या जगामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला आलेला नाही. सत्ता हे आळवावरच्या पाण्यासारखी असते, म्हणून अहंकार आणि अहंगंडांनी आणि उद्दामपणाने जर सत्तेचा मस्ती जर राज्य सरकार आपल्या उराशी बाळगणार असेल तर ही सत्ता आणि ही मस्ती उद्या मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातील पीडित माणूस हा त्यांना त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, गायच्या आसळाला लागलेली गोचिड ही निघत नाही, परंतु ती लागलेली गोचिड ही काढावी लागते. एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली होती मराठा आरक्षणाच्या बाबतीत, शिवरायांच्या साक्षीने शपथ घेतल्याची भूमिका, ही मात्र आज मराठा समाजाला ही फसवणुकीच्या दिशेने नेणारी असल्याचं त्यांच्यामध्ये त्यांचा समज हा पक्का झालेला आहे. तो मात्र गैरसमज नाहीत. राज्य सरकारला मात्र पुढच्या काळामध्ये याबाबत, मराठा आरक्षणाच्या बाबत जर सकारात्मक निर्णय घेता नाही आला तर पुढच्या काळामध्ये राज्य सरकारला मराठ्यांचा महाप्रलय आणि त्यातून निर्माण होणारी जी असंतोषाची ठिणगी
हा महाराष्ट्रामध्ये त्याचं वणव्यामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा जी भळभळती जखम आहे ती भळभळती जखम आणि ती वेदना घेऊन मराठा समाज महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये शांततेच्या मार्गाने आणि संयमाच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने मराठा आरक्षण हा पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.